नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 19 फेब्रुवारीला आहे अक्षय तृतीया आणि आपल्याला उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही 19 तारखेला साजरी करायची आहे. अक्षय तृतीयेचा अर्थ असा आहे की अक्षय म्हणजे कधी क्षय न होणारा, म्हणजे आपण या दिवशी जे काही काम करू त्याचा कधी क्षय होणार नाही. मग तुम्ही काही खरेदी करणं असो किंवा कुठल्या गोष्टीचा शुभारंभ असो, म्हणजे कुठला नवीन व्यवसाय तुम्हाला सुरुवात करायची असेल त्या गोष्टीचा शुभारंभ असो, किंवा मग तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला देखील या दिवसापासून सुरुवात करू शकता. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक सेवेला देखील या दिवसापासून सुरुवात करू शकता. आपण जे काही कार्य करू या दिवशी तर हे कधीही क्षय न होणार आहे, म्हणजे हे अक्षय टिकणार आहे. एवढं महत्त्व अक्षय तृतीयेचं आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी आपल्याला पंचांग बघण्याची गरज पडत नाही. जोपर्यंत अक्षय तृतीयेची तिथी आहे मग तो संपूर्ण दिवस हा शुभ आहे. त्यामुळे या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात, प्लॉट खरेदी करतात, फ्लॅट खरेदी करतात किंवा गाडी खरेदी करतात, किंवा मग ज्यांना नवीन गोष्टीचा शुभारंभ करायचा आहे, व्यवसाय असो किंवा कुठले कुणाला पार्लर वगैरे सुरू करायचं असेल तर ते सुरू करतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ अक्षय तृतीयेपासून आपण करू शकतो. शुभ कार्याचा आपण अक्षय तृतीयेपासून शुभारंभ करू शकतो. आणि या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं की सोनं खरेदी करतात, गाडी वगैरे खरेदी करतात. तर ज्यांच्याकडे समजा आता जशी परिस्थिती असेल, आपापल्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण सोनं खरेदी करणं असो किंवा गाडी खरेदी करणं असो, प्लॉट खरेदी करणं असो, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार सगळेजण खरेदी करतात. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की आत्ताचं सगळं वातावरण बदललं आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळं काही आपल्याला लवकर म्हणजे गरमी लागते आहे किंवा ऊन खूप तापते आहे, ऊन वाढते आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये वैशाख महिना म्हणजे उन्हाळा, तर तेव्हा माठ खरेदी करण्याची पद्धत होती. पण आपण आत्ता होळी झाली की लगेचच आपण माठातलं पाणी प्यायला सुरुवात करतो. तर हे सगळं वातावरणामधले बदल आहेत. परंतु ज्यांच्याकडे माठ नसेल ते अक्षय तृतीयेच्या दिवशी माठाची देखील खरेदी करू शकतात. अक्षय तृतीयेचा दिवस हा जसा खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा आहे तसंच पितरांच्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा आहे. पितरांना जेवू वगैरे घातले जाते. म्हणजे अक्षय तृतीया हा आपल्यासाठी एक सण आहे आणि आपण तो अतिशय छान सुंदर पद्धतीने साजरा करायला हवा. आणि आपण मुळातच आपण वैष्णव आहोत, आपण हिंदू आहोत, तर आपल्यासाठी अक्षय तृतीया ही महत्त्वाचीच आहे. आणि आपल्या घरातील मुलांना देखील या सगळ्या रूढी परंपरा समजाव्यात यासाठी देखील अक्षय तृतीयेचा सण जो आहे तो आपण साजरा करायला हवा. आता हे तर झालं की काय काय आपण खरेदी करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की अक्षय तृतीया ही अत्यंत महत्त्वाची तिथी आहे, शुभ दिवस आहे. या दिवशी आपण जे काही कार्य करू हे शुभच राहते. अनेक ठिकाणी अन्नधान्य देखील खरेदी केलं जाते, स्टोअर करून ठेवलं जाते. कारण की आता वैशाख महिना आहे, उन्हाळा आहे, तर मग या दिवशी आपण खरेदी करून ते स्टोअर केले जाते. अक्षय तृतीया हा माता लक्ष्मी आणि विष्णूच्या भक्तीसाठी देखील महत्त्वाचा आहे. मिठाची देखील या दिवशी पूजा केली जाते, माता लक्ष्मीचं स्मरण केले जाते, भगवान विष्णूची सेवा ही केली जाते. या दिवशी आपण जे काही कार्य करू, शुभ कार्य करू, ते अक्षय राहणार आहे, त्याचा क्षय होणार नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही ग्रंथाची देखील खरेदी करू शकता. तुम्हाला कुठला ग्रंथ वाचायसाठी घ्यायचा आहे तर मग तुम्ही त्या ग्रंथाची देखील खरेदी करू शकता. जे काही आपण कर्म करू त्याचा कधी क्षय होणार नाही, ते अक्षयच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ग्रंथाची देखील या दिवशी खरेदी करू शकता किंवा तुमची जी काही इच्छा असेल शुभ गोष्टीची तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आता अक्षय तृतीया मी तुम्हाला सांगितलं की हा दिवस आहे, या दिवशी आपण जे काही कार्य करू त्याचा कधी क्षय होणार नाही. तर मग तुम्ही सगळ्यात जास्त नामस्मरण करण्याचा या दिवशी प्रयत्न करा. किंवा तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायची सुरुवात करायची असेल तर तुम्ही अक्षय तृतीयापासून तुम्ही करू शकता. नामस्मरण तुम्ही श्री गजानन महाराजांचं करा किंवा तुम्हाला कुठले इष्टदैवत तुम्हाला आवडत असेल त्यांचं तुम्ही नामस्मरण करा. भक्ती करण्याचा जास्तीत जास्त या दिवशी प्रयत्न करा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या भौतिक जगातल्या गोष्टी आहेत, म्हणजे काही खरेदी करणं किंवा काही आपण विकत घेणे, ह्या तर सगळ्या गोष्टी चालतच राहणार आहेत. परंतु जेवढी आपण भगवंताची जास्त भक्ती करू तेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे, तेवढंच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ग्रंथ विकत घ्यायचे असेल तुम्ही ग्रंथ विकत घ्या, त्याचं वाचन करण्याचा प्रयत्न करा. कारण की हा जो दिवस आहे हा खरंच म्हणजे ह्या ज्या काही तिथी येतात, म्हणजे ज्या काही आपल्या शास्त्रानुसार तिथी आलेल्या आहेत किंवा आपले जे काही सण आलेले आहेत ते यासाठीच येतात की आपल्या मानव जातीचं कल्याण व्हावं. आणि आपल्याला जर का स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आवर्जून तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणा एवढी शक्ती कशामध्येच नाही. आपले जे काही आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेच आहे की आपल्याला 3 प्रकारचे दुःख असतात. म्हणजे मानवाला 3 प्रकारचे दुःख असतात, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आधिक म्हणजे काय, कुणी काहीतरी आपल्याला म्हटलं, आपलं मन दुखवलं, आपल्याला ती गोष्ट आवडली नाही किंवा आपली कुणी चुगली वगैरे केली आपण ज्याला म्हणतो ते, किंवा
आधी दैविक म्हणजे काय की काहीतरी त्रास होतो आहे, डोकं दुखते आहे, शरीराची काहीतरी व्याधी जडली आहे, काहीतरी झालं आहे म्हणजे पोट दुखते आहे किंवा आज म्हणजे हातपाय दुखत आहेत, हे झालं आधी दैविक. आणि आध्यात्मिक म्हणजे काय, काहीतरी सृष्टीचा म्हणजे प्रकोप झाला जो मानवाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. समजा कुठे वीज पडली किंवा कुठे वादळ आलं किंवा कुठे भूकंप झाला किंवा कुठे काहीतरी म्हणजे जी घटना आहे जी नैसर्गिक प्रकृतीने निर्माण केली आहे किंवा भगवंताने दिलेली आहे, हे झालं आपलं आध्यात्मिक. तर हे 3 दुःख मानवाला असतात, या व्यतिरिक्त दुःख मानवाला नसतात. तर जो भक्त श्री गजानन महाराजांची भक्ती करतो किंवा अन्य कुठल्या इष्टदेवतांची, ज्या भक्ताला जे दैवत आवडत असेल त्यांची भक्ती करतो, तर हे जे काही ताप आहेत हे आपल्या जीवनामधून निघून जातात. भागवतामध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. म्हणजे या तिन्ही तापांचा जो नाश करणारा आहे तो श्रीकृष्ण आहे. का भगवंताची भक्ती केली तर हे जे काही ताप आहेत हे आपल्या जीवनातून निघून जातात आणि आपल्या जीवनाचं कल्याण होते. म्हणजे आपल्याला याचा काही फरकच पडत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ आहे. हा दिवस असाच वाया घालू नका. ज्यांना ज्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तुम्ही त्या गोष्टी खरेदी करा, परंतु त्यासोबतच नामस्मरण करा, पारायण करा. तुम्हाला ज्या इष्टदेवतांची भगवंताची भक्ती करायला आवडत असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची देखील या दिवशी सेवा केली जाते. तर मग श्रीसुक्तम असेल किंवा मग विष्णू सहस्त्रनाम असेल याचा तुम्ही पाठ करा. जास्तीत जास्त आपण सेवेमध्ये राहिलं ना तेवढंच आपल्याला भगवंत सांभाळणार आहे. या जगामध्ये आपल्याला भगवंताशिवाय कुणी सांभाळणार नाही. जर आपण भगवंताची सेवा केली, भक्ती केली तर आपल्याला खरंच सांगते कुणाकडे मदत मागायची गरजच पडणार नाही, कारण की भगवंत सगळं काही देतो. आपल्या संतांचं बघा, एवढे आपले महान संत झाले आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला भारतामध्ये जन्म मिळाला आहे, त्यातल्या त्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला आहे. पंढरपूर आपल्या खूप जवळ आहे. आपले संत आपण जसं ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहेत, आपण यांना बघत व ऐकतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. यांचं तुम्ही जर का बघितलं यांचं जीवन कसं होतं, संत एकनाथ महाराज आहेत, पैठणलाच आहेत, यांचं सगळ्यांचं जीवन जर का तुम्ही बघितलं तर एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांनी भगवंतावरचा जो विश्वास आहे किंवा भगवंताची जी भक्ती आहे ती कधीही त्यांनी सोडलेली नाही आणि भगवंतांनी देखील त्यांना तारलेलं आहे, सांभाळलेलं आहे. त्यामुळे या जीवनामध्ये जर का आपला कोणी तारणहार असतील तर एक भगवंत आहे, महाराज आहे. त्यामुळे तुम्ही अन्य गोष्टी करा किंवा करू नका, परंतु नामस्मरण नक्की करा. भगवंत आपल्याला तारणार आहे, भगवंत आपल्याला सांभाळणार आहे. आपण जेव्हा संतांचे चरित्र वाचतो तेव्हा एवढंच एक लक्षात येते की म्हणजे कुठलीही परिस्थिती असो, म्हणजे काही नुकसान जरी झालं तरी सुद्धा ते पांडुरंगालाच अर्पण, काही फायदा जरी झाला तरी सुद्धा ते पांडुरंगालाच अर्पण. म्हणजे ते पॉझिटिव्ह निगेटिव्हपेक्षा न्यूट्रल जास्त राहत होते. भगवंतावरचा जो विश्वास आहे तो त्यांनी कधीही सोडला नाही आणि आपल्याला एक्झॅक्टली हेच करायचं आहे. आपण जेव्हा भगवंताचं स्मरण करतो किंवा आपण काही स्तुती भगवंताची गातो, एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की ज्यांनी ज्यांनी गायलं आहे त्यांना त्यांना भगवंत मिळाला आहे. म्हणजे मग ते अभंग रचलेले असो, म्हणजे त्यांनी ते अभंग गायलेले आहेत तेव्हाच त्यांना भगवंताची प्राप्ती झाली आहे. त्यामुळे आपण जेव्हा आता स्तुती ही प्रत्येक भगवंताला आवडते आणि प्रत्येकाच्या स्तुती आहेत, त्यामुळे आपण स्तुती म्हणण्याचा प्रयत्न करावा, आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा प्रयत्न करावा. आपण थोडीशी चाल लावून आपल्या मनाची त्यामध्ये रममाण होऊन आपण भगवंताची भक्ती करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही हरिपाठ घेत असाल थोडंसं त्याला देखील चाल लावून म्हणा किंवा गजानन महाराजांचं तुम्ही 52 म्हणत असाल त्याला तुम्ही चाल लावून म्हणा. म्हणजे ज्यांनी ज्यांनी गायलं आहे त्यांना त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे जो गाईल त्यालाच भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे भगवंताचं नाम असो ते सुद्धा आपण त्याला भगवंताचं नामस्मरण करणे म्हणजे आपण त्याला गाणंच म्हणतो. थोडंसं जोरात म्हणण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरातले इतर व्यक्तींना देखील ऐकू द्या, कारण की ऐकण्याचं देखील श्रवण करण्याची देखील श्रवण भक्ती देखील आहे. ज्या 9 भक्ती सांगितल्या आहेत त्यामध्ये श्रवण भक्ती देखील सांगितली आहे, त्याने देखील जीवनाचं कल्याणच होणार आहे. तर या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुम्ही नामस्मरण किंवा अन्य कुठली तुम्हाला सेवा सुरुवात करायची असेल, श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायची सुरुवात करायची असेल किंवा अजून महाराजांच्या कुठल्या सेवेला सुरुवात करायची असेल, तुमच्या इष्टदेवतांच्या सेवेला सुरुवात करायची असेल तर हा अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी केलेलं जे नामस्मरण आहे, जी भक्ती आहे ती नेहमी करता अक्षय राहणार आहे, तिचा कधी क्षय होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.